सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता डॉक्टरांनी दिलेली आहे। फ्रीजमध्ये ठेवलेले 5 पदार्थ रोज खाल्ल्यानं 2 दिवसात आता 900 लोकांना हार्ट अटॅक आल्याची घटना या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही आताच या ठिकाणी सावध व्हायचंय। या ठिकाणी पाहू शकता 2025च्या नवीन संशोधनामध्ये एक धक्कादायक बाब आढळून आली आहे। कमी वयामध्ये कॅन्सरची गाठ बनणे, हार्ट अटॅक लवकर येणे अशा प्रकारचे गंभीर आजार होऊ लागलेत। याचं खरं कारण आता डॉक्टरांनी शोधून काढलंय। प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतंच आणि या फ्रीजमध्ये त्या ठिकाणी ठेवता क्षणी काही पदार्थ आता विषारी बनू लागले। डॉक्टरांनी नवीन संशोधन करून या ठिकाणी आता शोधून काढलेला आहे आणि हे विषारी पदार्थ आपण नेहमी खात असतो, परंतु याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसते। डॉक्टरांनी दररोज फ्रीजमध्ये ठेवणारे असे 5 पदार्थ या ठिकाणी शोधून काढले। ते 5 पदार्थ पोटात गेल्या 25 दिवसानंतर पोटात बनते कॅन्सरची गाठ। प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीजमध्ये कधी ना कधी या ठिकाणी नक्की ठेवतातच। कॅन्सर हा धोकादायक आजार आहे जो तुम्हाला मृत्यूच्या अगदी जवळ त्या ठिकाणी घेऊन जात असतो। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फ्रीजमध्ये ठेवलेले 5 पदार्थ जे आहेत ते कॅन्सरला जबाबदार आहेत। आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून इथून पुढे खाऊ नका। नवीन माहिती आहे, एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर जे सध्याला सोलापूर या महाराष्ट्रातीलच आपल्या जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 पदार्थ एक वेळ फेकून द्या। खराब झाले तरी चालेल, जनावरांना तुमच्या चारा कुठेही फेकून द्या, पण अजिबात हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू नका। फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता। कोणताही अन्न पदार्थ असेल, फळे असेल, भाज्या असेल, आपण खराब होऊ नये म्हणून नेहमीच त्या ठिकाणी रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवत असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवणं हे खाद्यपदार्थांसाठी चांगलं नसतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होतं। काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं आता त्यांच्यासाठी विष तयार होतं आणि हे विष आपण या ठिकाणी खाऊ लागलोय। डॉक्टरांनी शोधून काढलेले कोणते पदार्थ आहेत नक्की तुम्ही पाहायचे। या ठिकाणी असे काही विषारी पदार्थ आहेत जे अतिशय धोकादायक असतात। नवीन माहिती या ठिकाणी समोर आली आहे। शरीराला अशा प्रकारे पदार्थ हानी पोहोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात। परंतु आता आपले वय झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे हे पदार्थ तुम्ही सारखं खात असाल तर आपलं वय झाल्यानंतर बीपी शुगरचा त्रास तुम्हाला हे पदार्थ खाल्ल्यानं होऊ लागतो। शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो। शरीरातील नसा ऍक्टिव्ह व्हायच्या या पदार्थांमुळे बंद होऊ लागतात। सोलापूर जिल्ह्यातील एका 70 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांनी अगदी 30 वयामध्ये 40 वयामध्ये जे हार्ट अटॅक कॅन्सर येऊ लागलेत ते लवकर यायचे असेल, कमी वयामध्ये पायातील ताकद त्या ठिकाणी कमी होणं, कमजोरी शरीरामध्ये टिकून राहणं अशा प्रकारचे आजकाल आजार तरुण वयामध्ये सुद्धा होऊ लागले। याचं खरं कारण या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। 4 ते 5 पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवलेले अजिबात ठेवू नका, त्यांनी सक्त यासाठी मनाई केलेली आहे। त्यांच्यातील आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये चुकून का होईना यामधील एकतरी पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ठेवत असतो। पण सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे। तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणते असे घरातले 5 ते 6 पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष बनतं। फ्रीजमध्ये कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरामध्ये 25 दिवसानंतर तयार होतात, त्यामुळे आपण ते ठेवणं पदार्थ टाळलं पाहिजे। अगदी पैसे तुमचे आता वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाल्या तरी चालतील, पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं। कर्करोगापासून त्या ठिकाणी स्वतःला तुम्ही वाचवायला सांगितले, कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर जवळ त्या ठिकाणी आता घेऊन जाऊ शकते। फ्रीजमध्ये या 5 ते 6 वस्तू ठेवल्या की त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी या ठिकाणी तयार होऊ लागतात। पोटामध्ये पीळ पडू लागतो, आतड्याला त्रास होतो, कॅन्सरच्या गाठी शरीरभर तुमच्या शरीरात पसरू शकतात। 5 ते 6 गोष्टी कधी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ नका। फ्रीज फेकून देण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यासाठी आरोग्यासाठी हा खूप मोठा धोका या ठिकाणी डॉक्टरांनी जे आहे ते सांगितलं आहे। फळं असतील फ्रेश ठेवण्यासाठी, भाज्या असतील, लोक नेहमीच फ्रीजचा वापर करतात, पण तुम्ही त्या ठिकाणी फ्रीज वापरतच असता। ज्या लोकांकडे रोज भाजी फळं आणण्यासाठी वेळ नसतो ती लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आठवड्याभराचा या ठिकाणी ठेवतात। पण काय होतं, त्यावेळी बऱ्याच गोष्टी फ्रेश राहतात, पण तज्ज्ञ सांगतात की काही फळं आणि भाज्या या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर तुम्ही टाळलं पाहिजे। जर फळं भाज्या या ठिकाणी काही वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या तर फूड पॉयझनिंग म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो। आता आपण जाणून घेऊयात कोणत्या अशा भाज्या आहेत की ते 5 ते 6 फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो, पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतो। पहिली भाजी या ठिकाणी सांगण्यात आली आहे, नक्की पाहायचंय। या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्ही कोणती भाजी फ्रीजमध्ये ठेवता
पण तुम्हाला 5 पदार्थ सांगते, त्यामध्ये आता पहिली भाजी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जास्त कोण ठेवत नाही, परंतु पुढच्या 4 ते 5 नंबरच्या भाज्या आहेत ज्या असं काही पदार्थ आहेत ते गॅरंटेड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला आता शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची वस्तू या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. ती कोणती आहे हे पाहिल्याशिवाय अजिबात व्हिडिओ बंद करू नका. टप्प्याटप्प्यानं आपण 5 पदार्थ आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता यामधील पहिली भाजी सांगितली आहे तो आहे लसूण. आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलंय तुम्ही सोललेला लसूण जर कधीच विकत त्या ठिकाणी घेऊ नका. अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये या ठिकाणी सोललेला लसूण मिळत असतो, पण तुम्ही आता न सोललेला पूर्ण कव्हर असलेला लसूण घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण जो असतो तो सोललेल्या परिस्थितीमध्ये कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. बऱ्याच वेळा काय होतं, महिला पूर्ण हप्ताभराचा लसूण सोलून त्या ठिकाणी ठेवतात, पण त्या फ्रीज मध्ये पूर्णपणे ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे, कारण त्यावर एक विशेष प्रकारची बुरशी जमते आणि त्या ठिकाणी बुरशी जे आहे ते लसूणवर वाढ होते. शिवाय यामध्ये पॉयझनिंग म्हणजे विष तयार होण्याचा धोका होऊ शकतो. हे कॅन्सरचं एक देखील कारण आहे असं संशोधनात दिसून आलंय. नेहमी न सोललेलं लसूण बाजारातून खरेदी करा. थोडा त्रास झाला तरी चालेल, पण न सोललेला लसूण खरेदी करा. बऱ्याच वेळा जो न सोललेला लसूण आहे तो डीप फ्रीज मध्ये असतो. सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण त्या ठिकाणी मिळत असतो. तो महिनाभर लोक तसाच चालवतात, पण ते एकदम चुकीचं आहे. त्यामुळे रेग्युलर लसूण तुम्ही खरेदी करा, तोच घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा पदार्थ कोणता आहे बघा. डॉक्टरांनी सांगितलंय आता या ठिकाणी त्यांनी साचवलेला त्यांनी आदेश फ्रीजमध्ये लसूण ठेवलेला असतो, तो साचवलेला लसूण या ठिकाणी घेऊ नका. दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो, त्याचा वास येऊ नये, खराब होऊ नये म्हणून आपण कांदा कमी तापमानानं प्रतिरोधक असतात. जेव्हा तुम्ही कापलेला कांदा कुठलाही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता त्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च जो आहे तो अचानक साखरेमध्ये बदलत असतो आणि सहजपणे त्यावर बुरशीसारखं बनतं. बऱ्याच लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू बॅक्टेरिया यामध्ये प्रवेश त्या ठिकाणी करू लागतात. शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील ठेवला या ठिकाणी अजिबात ठेवू नका. यामुळे जर कापलेला कांदा असेल तर तो नक्कीच त्याही वेळेस तुम्ही पटकन अर्धा जर उरला असेल तर फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका. तुम्ही वापरला तरी चालेल, एक वेळ तो या ठिकाणी फेकून दिला तरी सुद्धा चालेल, थोडे पैसे वाया गेले तरी चालतील, पण चुकीचा आता अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका, खाऊ नका. कांदे मोठे असतील, जर कांदे फार मोठे बाजारात असतील तर छोटे कांदे तुम्ही विकत घ्या. शक्यतो कांदा कमी कट करा जेणेकरून कांदा वेळेतच वापर होईल. तिसरा पदार्थ आहे तो 99% लोक फ्रीजमध्येच ठेवतात आणि 99% म्हणजे आता बऱ्यापैकी या ठिकाणी जवळपास 100% लोक फ्रीजमध्ये ठेवतात. या ठिकाणी आलं आणि अद्रक याला तुम्ही पुढचे पदार्थ यानंतर सांगणार आहोत, तुम्ही अजिबात ठेवले नाही पाहिजे. परंतु यामध्ये आलं आणि अद्रक तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही, किंवा फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर त्यावर देखील एक विशेष प्रकारची बुरशी चढू लागते. हा विषारी पदार्थ आहे, केमिकलचं नाव आहे, त्यामुळे किडनी लिव्हर तुमचं रिकामी होऊ शकतं. डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही स्वच्छ आणि सामान्य तापमानात या ठिकाणी ठेवलेलं आलं वापरायचंय. आलं बाजारातून त्या ठिकाणी आणल्यानंतर त्याला विशेष पद्धतीनं धुवायचं. शेवटचे पदार्थ आहेत कोणते ते कान देऊन ऐका. आता बाजारातून तुम्ही आणलं की स्वच्छ फ्रेश त्या ठिकाणी आणायचंय. कोरड्या फडक्यावर सुकवून ते व्यवस्थित त्या ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे. आता पुढचा पदार्थ आहे तो 99% लोक फ्रीजमध्ये ठेवत नाहीत, पण त्याच्यानंतर 5 नंबरचा पदार्थ 100% फ्रीजमध्ये ठेवत असतात. त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका या ठिकाणी पदार्थ खाल्ल्यामुळे वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आता बघा तांदूळ प्रत्येक घरामध्ये काही ठिकाणी असतंच. तांदळाशिवाय या ठिकाणी आपण भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नसतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण कच्चा तांदूळ फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण शिजवलेला तांदूळ जर उरला म्हणजे भात जर उरला तर आपण काय करतो फ्रीजमध्ये हमखास ठेवतो. हा तांदूळ देखील आता बुरशी पकडतो आणि त्यामुळे तांदूळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे 24 तासापेक्षा जास्त काळ या ठिकाणी तुम्हाला आता भात अजिबात ठेवायचा नाही. काळजी घ्यायला सांगितलं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता खराब होऊ नये म्हणून भात त्या ठिकाणी ठेवावा लागतो. जास्तीत जास्त 24 तासाच्या आत तो वापरायला डॉक्टरांनी सांगितलंय. कारण की एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलंय की जर ऑप्शन असेल तुमच्याकडे सडलेला मांस असेल आणि सडलेला तांदूळ तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे. सडलेला मांस हे सुरक्षित असू शकतं, परंतु तांदळामध्ये फूड पॉयझनिंग या ठिकाणी सगळ्यात भयंकर होतं, लक्षात ठेवा. 4 नंबरचा पदार्थ आहे भात. अजिबात फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं नाही, ठेवलं तर 24 तासाच्या आतमध्ये तो खाऊन टाकायचा आहे, संपवायचा आहे. आता त्यानंतर जे पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही हमखास फ्रीजमध्ये ठेवत असता.
2 मिनिटं लक्ष देऊन बघा कोणता शेवटचा पदार्थ सांगितलाय. भात फ्रीजमध्ये ठेवला तर जबरदस्त पॉइझनिंग होता, तर सगळ्यात महत्त्वाचा घातक पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो. आता बघा, टोमॅटो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सगळ्यांनी कान देऊन ऐका. जवळपास सर्वच घरांमध्ये फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवतात आणि चव, फ्लेवर आणि त्याचा रस या ठिकाणी नष्ट होते. त्यामुळे एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रूम टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरला तुम्हाला ठेवावं लागणार. त्या ठिकाणी जाणकार सांगतात, म्हणजे डॉक्टर सांगतात की तुम्हाला जर जास्त काळ टोमॅटो टिकवायचे असतील तर ते उघड्यावर ठेवा. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ राहतात आणि टिकतात, पण उन्हापासून तेवढं दूर ठेवायला सांगितलं, नाहीतर उन्हात ठेवलेले टोमॅटो लवकर या ठिकाणी पिकू शकतात. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे शिमला मिरची. शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवतात. मिरची देखील अनेक जण फ्रीजमध्ये ठेवली जाते. ही सवय ताबडतोब बंद करा, कारण की कमी तापमानाला शिमला मिरचीची स्किन आहे ती या ठिकाणी मऊ होते. तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो, ज्यामुळे शिमला मिरचीची चव नष्ट होते आणि अत्यंत पोषक भाजी म्हणून ती ओळखली जाते. पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्देशाने फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि ती ताजी राहण्यापेक्षा जास्तच या ठिकाणी खराब होते. तिची क्वालिटी या ठिकाणी अजिबात उरत नाही. याचबरोबर अजून एक पदार्थ आहे काकडी. काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स सांगताय की त्याच्यानुसार काकडी 10 डिग्रीपेक्षा कमी तापमानात 3 दिवस जर ठेवली गेली तर वेगाने या ठिकाणी सडू लागते. त्यामुळे आता काकडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं. या गोष्टी पाळायच्या आहेत. बटाटा देखील आहे, तो देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळायचं आहे. काही महत्त्वाच्या या भाज्या तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता या ठिकाणी ड्रायकोड, म्हणजे जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर एक वेळ फेकून द्या, पण अजिबात या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवू नका, खाऊ नका. पॉइझनिंग होऊ शकतं. ही सर्व आयुर्वेदिक माहिती जी आहे ती तुमच्या आरोग्यासाठी या ठिकाणी फायद्याची नक्की ठरणार आहे. तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.